नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी राष्ट्रीय स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. खरं तर याचं उद्दिष्ट हे आहे की नवमातांना मार्गदर्शन मिळणं, तज्ञांचे अनुभव ऐकायला मिळणं, याविषयी जनजागृती होणं हा महत्त्वाचा हेतू आहे. कारण स्तनपान ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून आई आणि बाळ यांच्यामधली संवेदनशील आणि आरोग्यावर उत्तम परिणाम करणारी एक प्रक्रिया आहे, प्रवास आहे. तेव्हा याच दृष्टिकोनातून सखोल मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आज आपण नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत आईच्या कुशीतून पोषणाची सुरुवात, जागतिक स्तनपान सप्ताह विशेष कार्यक्रम. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये या विषयातली अतिशय तज्ञ सखी आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्रख्यात डॉक्टर आणि प्राध्यापक राजश्री कटके मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि या सप्ताहात आपली उपस्थिती ही आमच्यासाठी खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याकडून या विषयावर आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. खरं तर मॅडमची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. अनेक वर्ष ते आपल्याला या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. पण तरी सुद्धा एक थोडक्यात त्यांचा परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे हॉस्पिटल तसंच सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथे ते काम पाहतात. गेले 28 ते 30 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्या बरोबर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोध निबंध त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शोध निबंधांचा तेथील विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. अनेकविध पुरस्कारांनी मॅडमना सन्मानित करण्यात आलेला आहे. फार महत्त्वाचा पुरस्कार कामा हॉस्पिटलकडून आदर्श अधीक्षिका अधिष्ठाता पुरस्कार त्यांना दिला गेला. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी लिलया केलेल्या आहेत. प्रख्यात शल्यविशारद असल्यामुळे जोखमीच्या प्रसूती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेल्या आहेत. महिलांना वेळोवेळेला या विषयावर त्या मार्गदर्शन करतात. डॉक्टर सरोजनी नायडू पुरस्कार, वाघिणी पुरस्कार, मुंबई अचीवर्स अवॉर्ड अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. इतकंच नाही तर ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा शिबिराद्वारे त्या या विषयावर मार्गदर्शन करत असतात. स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. आज आपल्याला जागतिक स्तनपान सप्ताह विशेष कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा मॅडम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण बोलतोय आईच्या कुशीतून पोषणाची सुरुवात या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक आणि प्रख्यात डॉक्टर राजश्री कटके. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच विषयाला सुरुवात करूया. सर्वात आधी मॅडम खूप महत्त्वाचा प्रश्न हा आहे की स्तनपान ज्याचा बाळाच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो, तर तो नेमका काय आहे हे आपल्याकडून जाणून घ्यायचं. स्तनपान खरं तर बघितलं तर ती एक अतिशय निसर्गाने दिलेली खूप चांगली आई आणि मुलामध्ये दुवा असलेली गोष्ट आहे. आणि स्तनपान म्हणजे जे आईचं जे दूध आहे ते अमृतासमान असतं मुलांसाठी. आणि बेसिकली या गोष्टीमध्ये की आपण जर बघितलं हा नैसर्गिकरित्या संपूर्ण आहार आहे की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फॅट्स, काही अशा चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात की ज्याच्यामुळे मेंदूची वाढ चांगली होते. जीवनसत्वे असतात, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, महत्त्वाचं म्हणजे अँटीबॉडीज असतात. ह्या अँटीबॉडीज इतक्या महत्त्वाच्या आहेत की ज्याच्यामुळे त्या बाळाला त्याचे रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते आणि मग ते बाळाला श्वसनाचे आजार होत नाहीत किंवा जुलाब होत नाहीत किंवा कुठलंही संसर्गजन्य दमा आहे, ॲलर्जी आहे, अस्थमा असे सगळे आजार होत नाहीत. आणि बेसिकली जेव्हा आई आणि मूल हे एकमेकांच्या प्रेमामध्ये स्पर्श करून जातात तेव्हा त्यांच्यामधली जी ओढ निर्माण होते, नाती दृढ होतात. आणि आज जर आपण बघितलं स्तनपान केलेले वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण असं सिद्ध
सिद्ध झालेलं आहे की ज्या मुलांना चांगल्या प्रकारे स्तनपान मिळालेलं असतं आणि भावनिक दृष्ट्या प्रेम मिळालेलं असतं, त्यांचा बुद्ध्यांक पण चांगला येतो नंतर, म्हणजे ते चांगलं करिअरमध्ये करतात, शाळेत ते हुशार होतात आणि त्याचप्रमाणे ते चांगले व्यक्ती किंवा चांगले मनुष्य म्हणून पण ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. तर ही जी सगळी फायदे आहेत तर ती मुलांसाठी ही खूप चांगल्या पद्धतीने हे स्तनपानाचे फायदे आहेत. नक्कीच मला वाटतं तुम्ही खूप चांगला उल्लेख केलात की काही फायदे जे चिरकाल टिकणारे असतात, जसं प्रतिकारशक्तीचा उल्लेख तुम्ही केलात किंवा बुद्ध्यांकाचा उल्लेख मॅडमनी त्यांच्या बोलण्यातून भावनिक त्यांची जी हे वाढ व्हायची असते ती पण खूप चांगली आहे की प्रत्येक वेळेस मनुष्याला पुढच्या जीवनामध्ये ह्या 2-3 गोष्टी आज जागतिक आरोग्य संघटनेने आपल्यालाही माहित आहे, जसं आपल्याला आरोग्य आहे, शिक्षण आहे, तसं बुद्ध्यांक आहे, भावनिक म्हणजे इमोशनल कोशंट की ज्याला त्याला भावनिक जी त्यांची वैचारिक वाढ होणं, ह्या सगळ्यांसाठी जे पूरक जे लागतं ते आईचं प्रेम आणि स्तनपानामधून वाढणारी त्यांची रोगप्रतिकार शक्ती आणि डेव्हलपमेंट त्यांच्या आरोग्याची फार महत्त्वाची. खरं तर म्हणजे बाळाची ही आरोग्याची गुरुकिल्ली असं म्हणायला हरकत नाही. आता बाळावर होणारे तर परिणाम आपण ऐकलेच, पण मला हेही विचारायचंय की स्तनपानाचा आईच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होतो का, आणि होत असेल तर तो कशा प्रकारे होतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आता जर आपण बघितलं कॉर्पोरेट कल्चर आहे, नवीन जनरेशन आहे, ते सगळे म्हणतात की नाही स्तनपान केल्याने माझी फिगर खराब होईल किंवा फार असा स्थूलपणा येईल, पण ते सगळं अतिशय चुकीचं आहे की जेव्हा स्तनपान स्त्री करते तेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर तिचा अतिरिक्त रक्तस्राव आहे तो कमी होतो, कारण हे स्तनपान करत असताना जे हार्मोन्स रिलीज होतात ऑक्सिटोसिन आणि त्याच्यामुळे गर्भाशयाच्या ज्या पिशवीचा जो आकार जो वाढलेला असतो तर तो आकुंचन पावतो आणि ती पूर्ववत ह्याला येते. त्याच्यानंतर स्तनपान करताना जवळजवळ 500 कॅलरीज खर्च होतात आणि त्या कॅलरीजमुळे तिचं जे अतिरिक्त वजन आहे ते वजन कमी होतं आणि नेमकं तिचा जो शेप बिघडलेला आहे तर तो शेप चांगला होतो. तो आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ते ही आरोग्यासाठी झालेली किंवा तिच्या शरीरामध्ये झालेलं हार्मोनचं जे काही असंतुलन आहे ते पण संतुलन होतं, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बाळामुळे जो तिला आनंद झालेला असतो त्याच्यामुळे जे भावनिक नातं निर्माण होतं, त्यामुळे जे प्रेमाचे हार्मोन्स आहेत, ऑक्सिटोसिन्स आहेत, हॅपीनेसचे हार्मोन्स आहेत ते तिच्यामध्ये स्रावतात आणि मग त्याच्यामुळे तिचं जे म्हणजे मानसिक आरोग्य पण खूप चांगल्या पद्धतीने होतं. तर ही 2 तर फायदे आहेतच आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिचं जे शरीर आहे ते चांगल्या ह्याच्यामध्ये आल्यामुळे तिला जो म्हणजे नंतर ते वजन वाढल्याचा जो न्यूनगंड आहे तर तो पण कमी होतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा ती स्तनपान करते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये जे काही डिप्रेशन काही आलं असेल ते पण निघून जातं असं. त्याच्यामुळे हे मानसिक आरोग्य जपतं, भावनिक आरोग्य जपतं, शारीरिक आरोग्य जपतं, असे निरंतर हे त्यावेळेसचे फायदे आहेत. पण आपण दूर फायदे जर बघितलं तर स्तनाचा कर्करोग होत नाही त्याच्याने, गर्भाशयाचा कर्करोग होत नाही, ओव्हरीचा कॅन्सर, कारण त्याच्यामध्ये दूध पाचल्याने म्हणजे स्तनाचे तिथले स्नायू ते ॲक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना चांगल्या पद्धतीने संरक्षण मिळतं. खूप छान मॅडम, खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं की हा परिणाम फक्त शरीरावर होत नाही, हा मनावर होणारा सुद्धा दूरगामी परिणाम आहे आणि भावनांवर होणारा सुद्धा परिणाम आहे. आणि मला वाटतं पूर्वी म्हणूनच स्त्रियांच्या मध्ये हे डिप्रेशन वगैरे यायचं नाही. तर आता म्हणजे तरुण पिढीला मला असं आवर्जून सांगायचं आहे की स्तनपान करा आणि मुलाचं आयुष्य आणि आरोग्य तर तुम्ही बदलताच आहात, कारण तो त्याचा हक्क आहे आणि त्याचं पूर्ण जीवन याच्यावर अवलंबून आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पण ते फार मोठं चांगलं आयुष्य आणि आरोग्य देतं. तर त्यामुळे जरूर करा. आणि ही चुकीची समज आहे की त्याच्याने फिगर ही खराब होते. उलट तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने योग्य पद्धतीने आपण जर या पद्धतीने स्तनपान केलं तर नक्कीच त्याचा फायदा आहे. आणि मला याच प्रश्नाकडे यायचं आहे की स्तनपान करताना मातेने कोणती काळजी घ्यायला हवी किंवा त्याची स्थिती योग्य कशी असायला हवी, तर याविषयी आपलं मार्गदर्शन हवं. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण स्तनपान करते एखादी स्त्री तर तिने कम्फर्टेबल बसलं पाहिजे, म्हणजे पाठ ही सरळ असली पाहिजे, पाठीला सपोर्ट केला पाहिजे, पाठीचा कणा सरळ असला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिने उशी वगैरे घेतली पाहिजे. आणि बाळाला जर आपण बघितलं तर बाळाला तिने बाळ घेताना ते बाळाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीमध्ये समजा बाळाला समजा आपण हातात घेतलं तर बाळाचं जे मान आणि जे तोंड आहे ते सरळ एका रेषेत असलं पाहिजे
आणि बाळ हे जे शरीराला आहे ते चिकटलं पाहिजे आणि जेव्हा ते बाळाला पाजवतात तेव्हा त्या बाळाच्या ह्याच्यामध्ये नुसतं स्तनाग्र किंवा निप्पल त्याच्या तोंडात नाही गेलं पाहिजे, तर त्यांना ही शारीरिक स्थिती आहे. जर आपण पाहिलं चित्राच्या माध्यमातून ती जी दुसरी म्हणजे योग्य जी स्थिती आहे त्याच्यामध्ये ती व्यवस्थितपणे कम्फर्टेबल आहे. आणि त्यानंतर ते बाळाची जर बघितलं आपण, आईनी बाळाला हाताशी धरलेलं आहे आणि पुढे जे आहे तर ते बाळाच्या तोंडामध्ये नुसतं निप्पल नाही द्यायचं आहे, तर त्याच्या भागचा जो काळा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो स्तनाग्र मंडळ, आणि तो जायला पाहिजे. नाहीतर काय होतं की बाळ नुसतं ते निप्पल चोकत राहतं आणि त्याच्यामुळे तिथं भेगा होतात किंवा इन्फेक्शन होतं किंवा त्याला दूध मिळत नाहीये, तर त्यामुळे छातीमध्ये पण दुखतं असं होतं. याच्यावर आपण अधिक मार्गदर्शन घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय तो आपण घेऊन लगेच पुढे जाऊया. आपल्याला मोहन जाधव पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार मोहनजी, प्रश्न विचारा. आता लगेच लावून. हॅलो हॅलो, बोला बोला प्रश्न विचारा, आपला आवाज येतोय. हॅलो, येतो का आवाज? हो येतोय, प्रश्न विचारा. ते मला पायासाठी विचारायचं होतं. पाय माझे जाम झालेत आणि पोट पण नाही येत. बर, काही हरकत नाही. तुमचं पोट जाम झालेलं आहे आणि पायाला, तरी आपण काय करा की आपण फिजिशियनकडे जा, एक MD मेडिसिनच्या डॉक्टरांकडे सोनोग्राफी करून घ्या, तुमच्या रक्ताच्या तपासण्या करून घ्या आणि काय त्याच्यामध्ये निदान होत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचा उपचार घेऊ शकता. नक्कीच. मला वाटतं आपली जी एक्सपर्ट सखी आहे असं म्हणायला हरकत नाही. आपला विषय आजचा वेगळा आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलंय. मी पुन्हा एकदा आधीच्या प्रश्नाकडे येते की आपण आईची योग्य स्थिती स्तनपान करतानाची बोलत होतो, तर त्याविषयी आपल्याला अधिक काय सांगता येईल, काय सांगाल? जर आपण बघितलं की त्या बसण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये, तर एक तर ही तर आपण पाहिली की त्याच्यामध्ये कसं आपण बघितलं पाहिजे की बाळ जेव्हा निप्पल आणि त्याचा मागचा भाग दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये एक बोट वरती अंगठा ठेवून खाली बोटं देऊन सपोर्ट करून त्याच्यातून आपण मग त्याच्यामध्ये दूध त्याला तोंडामध्ये ते दिलं की त्या पद्धतीने ते ओढत राहतं. त्याच्यानंतर बसण्याच्या ज्या पद्धती आहेत, तर त्या बसण्याच्या पद्धतीमध्ये एक तर ती म्हणजे खाली बसत असेल तर खाली बसून उशी किंवा त्याला मागे ठेवून, पण कसं आहे की तो पाठीचा कणा ताठ ह्याच्यासाठी असला पाहिजे की जर समोर वापरून जर आपण करत गेलो तर ते काय होतं की ते पाठीमध्ये असा बाक निर्माण होतो आणि त्यांना पाठदुखी होती. तो हे एक आहे. दुसरी पद्धत असते, समजा जुळे तिळे असतील तर फुटबॉल पद्धती आपण ज्याला म्हणतो. फुटबॉलमध्ये काय होतं की ते बाळाला आपण जर बघितलं तर इथं या साईडला 2 उशा ठेवायच्या आणि बाळ हे असं आपल्याला हात करून त्याला त्या कोपऱ्याच्या ह्याच्यामधून ते बाळ व्यवस्थितपणे इथं बाळाचं डोकं वगैरे छातीला स्पर्श करायचं आणि त्याचे पाय आरामामध्ये त्याच्यामध्ये दिसतं ते, तर ते पाय त्याच्यामध्ये ते सपोर्ट करून ते राहतात त्याच्यामध्ये. आता उरला प्रश्न सिझेरियन मध्ये कसं करायला पाहिजे, तर सिझेरियन मध्ये आई काही 4 ते 6 तास तिला उठणं शक्य नसतं, तेव्हा ती साईडला त्या बाळाला कुशीत घेऊन पाजू शकते किंवा जर समजा असिस्टंट असेल तर त्यांनी तिच्या बाळाला पोटावर ठेवून मग ते 4 ते 6 तासानंतर आपण जेव्हा अॅनेस्थेशियाचा इफेक्ट जातो तेव्हा आपण त्या बाळाला पाजू शकतो. आता ह्या चित्रात आपण बघितलं की कोणीतरी तिला मदत करते आणि त्या छातीवरती बाळाला ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या करायला पाहिजे. आणि आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे क्रीडल पद्धत, म्हणजे दोन्ही हाताचा पाळणा करून ते बाळेला कुशीमध्ये घेऊन आणि मग दूध पाजणं. बरं, मला वाटतं इतक्या पद्धती आहेत आणि या पद्धतींनीच जर एखादी माता जात असेल तर ते योग्य ठरेल. मॅडम, खूप चांगलं मार्गदर्शन आपण करताय, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. राष्ट्रीय स्तनपान सप्ताहानिमित्त आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि विषय आहे आईच्या कुशीतून पोषणाची सुरुवात. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक आणि डॉक्टर राजश्री कटके. ब्रेक पूर्वी स्तनपानासाठी योग्य पद्धती काय असल्या पाहिजेत या विषयावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि आता मी येणारे पुढच्या प्रश्नाकडे. मॅडम, तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की सिझेरियनमध्ये आईला थोडासा वेळ लागतो स्तनपानाच्या वेळेला, पण माझ्या मनात हा प्रश्न आहे की बाळ जन्माला आल्यानंतर स्तनपान हे किती वेळात सुरू केलं गेलं पाहिजे आणि ते किती कालावधीपर्यंत केलं गेलं पाहिजे, या दोन्ही प्रश्नांचं आपण उत्तर द्यावं. स्तनपान, समजा नॉर्मल डिलिव्हरी झाली तर स्तनपान हे इमिजिएटली जेव्हा डिलिव्हर होतं बाळ, त्याला कोरडं करून तुम्ही आईच्या छातीवर ते देऊ शकता. त्याचे 2 फायदे आहेत. एक तर ते बिलगतं
आईच्या तापमानामुळं त्याचं पण टेम्परेचर व्यवस्थितपणे राहतं. आणि तुम्ही बघितलं असेल की जर समजा बाळ छातीला लावलं तर त्याला नैसर्गिकरित्या ते ओढण्याचं पण ते बाळ प्रयत्न करतं. तर त्याच्यानंतर साधारण आपण असं म्हणतो की एखाद्या तासामध्ये ते दूध त्यांना ते दिलंच पाहिजे असं ते आहे डिले नॉर्मल डिलिव्हरीनंतर. सिझेरियन सेक्शन नंतर जर आपण बघितलं तर आईला ते अॅनेस्थेशियामध्ये असते, ते त्याच्यामुळे अॅनेस्थेशियामध्ये ते असते आणि त्याच्यामुळे तिला थोडंसं शुद्ध यायला 4 ते 6 तासाचा वेळ लागतो. पण 4 तासानंतर कुणीतरी असिस्टंट तिच्यावरती जर ते समजा आपल्याला ते ठेवलं, बाळाला दिलं, छातीला लावलं की डेफिनेटली त्याला जर दूध येत असेल तर मग ते दूध पाजवता येतं किंवा ती असं साईडला वळून कुशीत घेऊन ती तिला पाजवू शकते. बरं, माझा पुढचा प्रश्न होता पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो हॅलो, आवाज येतो? मला असं विचारायचं आहे की 2 वर्ष जर बाईला ते दूध येत असेल तर तुम्ही पाजावं का? कारण मग म्हणता अजून मोठा झालाय, आता कसं काय पाजताय? आणि पदराखाली घेऊन जे पाजणं आहे ना ते मला वाटतं अजून जास्त योग्य वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने ती स्वच्छता करणं योग्य आहे की नाही, त्याच्या बायका करतात तिने माहिती नाही, कापतानी नमस्कार मंगलाताई, अतिशय चांगला प्रश्न आहे. तर बाळाला जर आपण बघितलं तर पहिले 6 महिने जे आहेत बाळाला, तर आपण नुसतं आईचं दूध दिलं पाहिजे. आईचं दूधच पूर्ण आहार असतो त्याला. ते दूध सुरू करायच्या अगोदर कुठली गुट्टी किंवा ते बदाम घासणं किंवा काय हानी वगैरे ते देऊ नये, त्याच्याने आपल्याला इन्फेक्शन होण्याचे बाळाला जास्त त्रास असतो. म्हणजे 6 महिन्याच्या नंतर आपण 2 वर्षापर्यंत बाळाला देऊ शकतो, पण नुसतं दूध द्यायचं नाही. तर 6 महिन्यानंतर आपण त्याला थोडासा आहार आपण तो सुरू करू शकतो, ज्याला आम्ही म्हणतो विनिंग किंवा पोषक आहार. त्याच्यामध्ये खिमटी आहे, नाचणीचं सत्व आहे, बटाटा स्मॅश करून देणं किंवा फळांचा रस देणं, तर हे आपण देऊ शकतो. पण जनरली जेव्हा 1-1.5 वर्षानंतर मूल आपलं चांगलं डाळ भात वगैरे असं थोडं बहुत खिचडी असं खिमटी खायला सुरुवात केलं, तेव्हा हळूहळू तुम्ही म्हणजे 2 वर्षानंतर मला असं वाटतं की त्याला ती गरज राहत नाही आणि मग बाळ आपलं जेवण करण्यासाठी हे करतं, म्हणजे जातं. आता तुमचा तिसरा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये पदराखाली, तर म्हणजे जेव्हा आई दूध पाजते तेव्हा एकतर तिला बाहेर असेल तर तिला ते प्रायव्हसी असली पाहिजे. आज आपल्याकडे हिरकणी कक्ष पण आहेत आणि त्याच्यामध्ये आणि नॅचरली नैसर्गिक कुठली पण स्त्री दूध पाजवताना थोडंसं ते काळजी घेऊन किंवा आपली प्रायव्हसी घेऊन ती पाजवतच असते. घरी असेल तर थोडी मोकळीक असते, एकट्यात असेल तर मग तिला जसं कम्फर्टेबल आहे तसं तिने पाजवलेलं मला असं वाटतं की योग्य आहे. चौथा तुमचा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये स्वच्छता, हो निश्चित स्वच्छता केली पाहिजे. आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत आणि ज्या छातीतून किंवा ज्या स्तनातून ते दूध पाजवायचं असतं तर तिथं घाम आला असेल किंवा तिथं काही इन्फेक्शन असेल तर ते सगळं साफ करून आपण व्यवस्थितपणे बाळाला दूध दिलं पाहिजे. कारण जे काही दूध आपण बाळाला देतो तर ते बाळाचं जे छातीतून आलेलं जे दूध असतं तर ते स्टराईल असतं किंवा त्याला आपण काय म्हणतो त्याच्यात काही जंतू नसतात. पण जेव्हा आपण देतो तेव्हा त्याच्यामध्ये ती काळजी घेतली पाहिजे. पण असंच आणखीन जर समजा कुणी म्हणजे काही कारणास्तव जर वाटी चमच्याने देत असेल तर तीही वाटी आणि चमचा तो आहे स्वच्छ धुवून किंवा गरम पाण्यामध्ये तो उकळून तो थंड करून मग दिलं पाहिजे. म्हणजे दुधातून बाळाला काही जाणार नाही, पण आपल्या देण्याच्या प्रक्रियेमधून जंतू बाळाला जायला नाही पाहिजे की ज्याच्या करून त्याला इन्फेक्शन किंवा काही त्रास होईल असं. नक्कीच. मला वाटतं माझ्या मनात प्रश्न आहे पण एक फोन येतोय, तो घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला शिवानंद वसदार निपाणीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, एखादी महिला प्रसूतीच्या वेळी मृत पावल्यानंतर त्याच्या बाळाला जर स्तनपान करायचं असेल तर मग दुसऱ्या मातेचं स्तनपान त्यांना करू शकतो काय? त्याचप्रमाणे एखाद्या बाळाला ब्रेस्ट पंपने जर दूध द्यायचं असेल तर त्या बाळाला मग ते किती वेळाच्या आत द्यावा लागतो? काय गरम वगैरे करायला लागतो का? त्यासाठी काय नियम वगैरे आहे काय? त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न आहे. फार महत्वाचं आहे की दुर्दैवाने की जन्म देताना कधी कधी मातेचा मृत्यू होत असतो. अशा वेळेस त्या हॉस्पिटलमध्ये जर समजा ह्युमन मिल्क बँकिंग असेल तर आता बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ह्युमन मिल्क बँकिंग असते. म्हणजे ते दुसऱ्या ज्या व्हॉलेंटियर आई असतात आणि ज्या निरोगी असतात आणि ज्यांना काहीच आजार नसतो तर अशा स्त्रियांचं मातेचं जे दूध आहे
त्या स्वइच्छेने डोनेट करतात आणि मग त्याला आपण सगळ्या टेस्ट करतो, त्याच्यावर त्याला फ्रीजमध्ये करतो, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून ते आपण दूध त्या बाळाला देऊ शकतो. आता जर समजा एखादी माता असेल आणि त्याचं तिला जर दूध पाजवायचं, त्या बाळाला दूध पाजवायचं असेल, तर आपल्याला ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की त्या मातेला कुठला आजार आहे की नाहीये. बऱ्याच वेळेस समजा हेपॅटायटिसचा आहे किंवा टीबीचा आजार आहे किंवा एड्सचा आजार आहे, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर निरोगी माता असेल तर मग ते दूध म्हणजे द्यायला काहीच हरकत नाही मिल्क बँकिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि तुमचा जो तिसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये हे आहे की दूध हे आईचं कधीही गरम करायचं नसतं. जर समजा दूध काढून ठेवलं असेल तर मग म्हणजे समजा आईचं दूध जर काढून ठेवलं तर रूम टेम्परेचरला हे 4 तासापर्यंत राहतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर 3-4 दिवसापर्यंत जातं. डीप रेफ्रिजरेटरमध्ये ते असं म्हणतात 4 ते 6 महिन्यापर्यंत, पण आपण डीप रेफ्रिजरेटरमध्ये इतक्या काळामध्ये तर कोणी ठेवत नसतं. पण हे जे दूध जेव्हा आपण फ्रीजमधून काढतो तर त्याच्यामध्ये हे आपण एका कोपऱ्या म्हणजे घरामध्येच ठेवावं. ते कधीही उकळू नये. उकळलं तर त्यातली सगळी जी तत्व आहेत ती नष्ट होऊन जातात. त्याच्यापेक्षा थोडा वेळ थांबून ते दूध त्या नॉर्मल टेम्परेचरला आलं तर ते चांगलं आहे. किंवा ते दुधाचं जे काही डबा आहे तो गरम पाण्याच्या कोमट पाण्याच्या ह्याच्यामध्ये ठेवलं तरी त्याचं टेम्परेचर जे असतं ते नॉर्मलला आलं की मग तुम्ही बाळाला देऊ शकता. नक्कीच. मला वाटतं यालाच जोडून एक मनात प्रश्न आहे की बरेच वेळा पावडर स्वरूपाचाही दुधामध्ये वापर केला जातो, तर तो कितपत योग्य आहे आणि त्याच्याविषयी काय मार्गदर्शन? नाही, पावडर हे आपण दिलं नाही पाहिजे, कारण पहिले 6 महिने आपण बाळालाच दूध, आईचं दूध दिलं फार गरजेचं आहे. ज्याला आपण पावडर देतो तो मिक्स फिडिंग म्हणतो आपण. तर पावडर महत्वाचं नाही, कारण जर आपण आईचं जे दूध देतो तर त्याच्यामध्ये जे रोगप्रतिकार शक्ती असते तर त्याच्यामुळे बाळाला म्हणजे समजा अस्थमा ॲलर्जी जाऊ द्या, पण जे पोटामध्ये जो आहे तो एक चांगला स्तर निर्माण होतो आणि त्याच्यामुळे कुठलं जंतुसंसर्ग, उलट्या, जुलाब असं होत नाही. पण पावडरच्या ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला सांगता येते पावडर द्यायचीच नाही. आपण कशासाठी द्यायची? आपण पहिले 6 महिने तर आईचं दूध, आईचं दूध, आईचं दूध, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. येस. आता पुढचा प्रश्न आहे की कोलेस्ट्रॉम म्हणजे काय आणि त्याचा बाळासाठी काय उपयोग आहे? जेव्हा आईला दूध येतं किंवा मातेला, तेव्हा जो पहिल्या 3 दिवसामध्ये किंवा 48 ते 72 तासामध्ये जे दूध येतं तर ते कसं असतं, एक चिकट पिवळसर रंगाचा असा तो स्त्राव असतो आणि त्याला कोलेस्ट्रॉम म्हणतात. आणि हे इतकं चांगलं असतं की याच्यामध्ये सगळ्या अँटीबॉडीज असतात आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व आणि इम्युनोग्लोबुलिन्स, म्हणजे ह्या अँटीबॉडीज ह्या रोगप्रतिकार शक्ती खूप वाढवतात आणि त्याच्यामुळे त्याला बाळाला खूप मोठं संरक्षण होतं. पण समाजामध्ये असे काही गैरसमज होते की ते म्हणायचे की पहिल्या 24 तासात किंवा पहिल्या 2-3 दिवसात जे दूध येतं ते चेटकिनीचं दूध आहे आणि मग ते काढून फेकून द्यायचे, की जे की अतिशय चुकीचं आहे. ते दूध इतकं मौल्यवान आहे की त्याच्याने तुमच्या बाळाला आयुष्यभर त्याचा फायदा होत राहतो. तर त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉम मधल्या असलेल्या अँटीबॉडीज तुमच्या बाळाला दीर्घायुष्य देतात, रोग होऊ देत नाहीत. त्यांना परत ह्या स्तनपानामुळे, मातेच्या दुधामुळे त्याला टाईप 2 डायबिटीस होत नाही किंवा अजून मोठे दुसरे आजार होत नाहीत किंवा स्थूलपणा येत नाही, लठ्ठपणा येत नाही. हे सगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. पण कधी कधी समाजामध्ये काही गोष्टी अशा रुळलेल्या आहेत की बाबा हे काढून फेकलं पाहिजे. तर मला सांगायचं आहे की नम्रपणे की तुम्ही हे असं करू नका. ते दूध बाळासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कोलेस्ट्रॉम ज्याला आपण म्हणतो. मला वाटतं तुमच्या बोलण्यातून कदाचित हा जो गैरसमज आहे किंवा ही अंधश्रद्धा आहे ती दूर व्हायला नक्कीच मदत झालेली असेल आणि इथून पुढे माता ही चूक करणार नाहीत. आता माझ्या मनात प्रश्न आहे की स्तनपान करताना साधारण मातेला कुठल्या कुठल्या समस्या भेडसावू शकतात आणि मग त्याच्यावरती काय उपाय करता येतात? समस्या म्हणजे एक तर समजा मातेला जर समजा दूध येत नसेल तर दूध येत नसतील तरी त्यांनी बाळाला छातीवर लावलं पाहिजे. जोपर्यंत बाळ छातीमध्ये घेऊन ते ओढत नाही तोपर्यंत तिचे जे हार्मोन्स आहेत ते सिक्रेट ऑक्सिटोसिन म्हणजे ते दूध सुरू होत नाही. एक पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा ती पोश्चर तिचं जे बिघडलं तर त्यांना पाठदुखी किंवा मानदुखी किंवा सतत असं ते होऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही बाळाला छातीवर लावता तेव्हा त्याच्यामध्ये जे निप्पल आहे त्याच्या बाजूचा काळसर भाग आहे
तर तो जो आहे एरिओला तो त्याच्या तोंडामध्ये गेला पाहिजे आणि नुसतं निप्पल सकिंग नाही व्हायला पाहिजे आणि त्याची जी हनुवटी आहे तो छातीला स्पर्श केली पाहिजे आणि जे तोंड आहे ते समोर ते दिसलं पाहिजे आणि बाळ पण चांगल्या पद्धतीमध्ये असलं तर मग बाळ काय करतं की ते बाळ व्यवस्थितपणे स्तनपान घेतं किंवा त्याच्यामध्ये लॅचिंग व्यवस्थित झालं तर पकड व्यवस्थित असेल तर पण ती जर नसेल आणि ते नुसतंच जर समजा निप्पल दिलं आणि ते चोकत राहिलं तर मग बाळाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भेगा पडतात, मग छाती सुजते, कधी कधी ताप येतो, कधी कधी त्याच्यामध्ये मग इन्फेक्शन होतं आणि मग पू होतो. परवाच आम्ही जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात आम्ही एका महिलेच्या स्तनातून पस काढला की म्हणजे ते असं ती पाजवत होती म्हणजे आणि ते चुकीच्या पद्धतीने तिच्या लक्षात नाही आलं आणि मग ते सुजून मग त्याच्यानंतर मग तो अपसेस झाला. तर अशी आपण थोडी ती काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर जर असं आपण बघितलं की जर समजा माता जर खूप थकत असेल तर तिने तिचं जे अन्न आहे ते व्यवस्थित घेतलं पाहिजे. मला वाटतं एक मगाशी एक चित्र येऊन गेलं होतं की साधारण महिला कशा पद्धतीने आहार योग्य घेऊ शकते प्रसूतीनंतर. तर आता विषय निघाला तर याही विषयावर मार्गदर्शन. थकवा हा एक त्यांचा एक चांगला म्हणजे नेहमी असं म्हणतात आणि ते बरोबर आहे ना. थकतं म्हणजे जेव्हा बाळ घेतं दूध तेव्हा मग त्याच्यामुळे दिसतंय मला वाटतं. तर ते प्रसूती पश्चात घ्यायचा आहार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही दूध घेतलं पाहिजे, फळांचा रस घेतला पाहिजे, पाणी जास्त प्रमाणात पिलं पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर समजा प्रथिने म्हणजे डाळ आहे, बाजरी आहे, नाचणी आपण जे बघतो त्याच्याने दूध वाढतं किंवा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते त्याच्याने मटन, चिकन, सूप, अंडी तर ह्या प्रकारचा हे घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आता जे तरुण वर्ग आहे ते म्हणतं की नाही आम्हाला आमचं वजन वाढेल आम्ही नाही खात असं म्हणजे तर ते त्यांनी टाळलं पाहिजे. कारण तुम्ही जे आपण असं म्हणतो की आई होणं जितकं सौभाग्याचं आहे तितकं ते आई पण थोडंसं मूल मोठे होईपर्यंत त्याचा उपभोग आणि त्याचा आनंद घेणं पण खूप गरजेचं आहे. नक्कीच मला वाटतं खूप छान बोलताय आपण आणि या विषयावर आपण असंच त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवत राहणारच आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर लगेचच आपण पुढच्या प्रश्नाकडे येणार आहोत आणि माझ्या मनातला हा प्रश्न आहे की अनेक माता आहेत की ज्या आता कामावर जाणाऱ्या आहेत आणि आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की स्तनपान करणं तर हे आवश्यक आहे पण कुठेतरी सखीची एक धाकधूक होत असते की आता पुन्हा एकदा नोकरी करायला हवी किंवा या सगळ्या गडबडीमध्ये स्तनपान करण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. तर तिने तिचं हे स्तनपान करणं कसं टिकवून ठेवलं पाहिजे, आपण योग्यरित्या काय याच्यासाठी मार्गदर्शन कराल? आपण आता पाहतो की बाबा की स्तनपानासाठी डिलिव्हरी नंतर आपल्याला 6 महिन्याची तरी रजा आहे. बरोबर. त्या काळामध्ये तर आपण स्तनपान घरी राहून व्यवस्थितपणे करू शकतो. जर समजा 6 महिन्यानंतर त्यांना जर समजा जॉईन व्हावं लागलं किंवा कुठे कामावर जावं लागलं तर 3 पद्धतीने आपण तशी ती मदत करू शकतो. जर समजा घर जवळ असेल तर तुम्ही जाऊन जेवणाच्या लंच टाईममध्ये किंवा अजून तुम्हाला जर वेळ मिळाला आणि आजकाल स्तनपानासाठी जवळ घर असेल तर ते सोडतात आणि तिथं जाऊन तुम्ही बाळाला पाजवू शकता. हा एक प्रकार. जर समजा तिथं जर समजा ते खूप दूर असेल आणि तिथं जर समजा ते त्याची डे केअर सिस्टीम असेल किंवा मुलांना घेऊन जायची सवय असेल, तिथे सोय असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता कामावरती आणि मग त्याप्रमाणे स्तनपानाची तुम्हाला वेळ देऊन त्याच्यामध्ये ते करू शकता. तिसरं अतिशय महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळेस आता समजा मुंबईसारखं शहर आहे, मेट्रोपोलिस आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दूरवर काम असतं आणि आपलं घर एकीकडे असतं, मुलांना घरी सोडावं लागतं कारण तिथे कामाच्या ह्याच्यावरती सोय नसते. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे की आपण स्वच्छ स्तनाचं धुवून त्याच्यामध्ये मसाज करून आपण आपलं ते दूध हाताने किंवा पंपने ते काढून एका चांगल्या कंटेनरमध्ये ते ठेवलं पाहिजे. कंटेनर म्हणजे कसं करायचं ते समजा एखादा स्टीलचा डबा आहे तर तो डबा आणि ढाकण एवढ्या साईजचा आहे तर ते उकळत्या पाण्यामध्ये तो स्वच्छपणे हे करून घ्यायचा म्हणजे तो काय स्टराईल झाला, निर्जंतुकीकरण झालं आणि मग त्याच्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं. गरम ह्याच्यामध्ये हे टाकायचं नाही आणि मग ते झाल्यानंतर मग तुम्ही तो थंड झाला तर आपले हात स्वच्छ धुवून मग त्याच्यात जे कंटेनरमध्ये स्टराईल कंटेनरमधलं किंवा तोच डबा लावून जर समजा दूध काढलं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ते तुम्ही ठेवू शकता आणि ते ठेवल्यानंतर मग ते दूध आपण बाळाला जशी जशी गरज आहे तसं घरात बसलेल्या व्यक्तीने द्यायचं आहे. पण काय होतं की घरात असलेली जी व्यक्ती आहे तर हे दूध देताना
3 फार महत्त्वाच्या काळजी करायला पाहिजे. एक तर हे दूध जेव्हा काढलं बाहेर तेव्हा ते रूम टेम्परेचरला यायला पाहिजे, की म्हणजे आपल्या बॉडीच्या टेम्परेचरला, त्याला उकळायचं नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं असं आहे की ते जे दूध आहे ते त्याच्यामध्ये जंतू नाही आहेत, पण जर समजा देणारी व्यक्ती जर समजा ती आजारी असेल किंवा त्यांना इन्फेक्शन असेल तर अशा व्यक्तीने देऊ नये. आणि ते देताना पण ज्या भांड्यातून किंवा चमचा वाटीमधून देणार आहात तर ते पण वाटी आणि चमचा हा उकळून केलेल्या ह्याच्यामध्ये स्वच्छ असला पाहिजे, तो थंड असला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्ही चमचा ते किंवा बॉटलनी असं तुम्ही ते दूध आई येऊपर्यंत देऊ शकता त्यांना. बरं, मला वाटतं त्यामुळे ती काळजी घेणं फार महत्वाचं आहे. ते म्हणजे असं नाही की दूध आहे आणि कसंही दिलं असं नाही करू नका असं. मला वाटतं हे आपलं मार्गदर्शन अनेक सखींना उपयोगी आहे, यात काही शंका नाही. आपण एक प्रश्न घेऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला सुनंदा गायकवाड नाशिकहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो सुनंदाजी, प्रश्न विचारा. हा, की ज्या मुली पहिल्यांदा गरोदर असतात किंवा त्यांना ज्या वेळेला स्तनपान करताना पुढे काही अडचण येऊ नये, त्यांची ज्या स्थिती बोंड मध्ये असतात, मग काही बाळांना पाचताना त्यांना त्रास होतो, तर ते कितव्या महिन्यापासून किंवा त्यांनी त्या स्तनपानाची काळजी व्यवस्थित होण्यासाठी सुरुवातीला गरोदर असताना काय काळजी घ्यावी? अतिशय ताई चांगला प्रश्न आहे तुमचा. बऱ्याच वेळेस काय होतं की आम्ही जेव्हा आपण डॉक्टरकडे पण जातो, जेव्हा आपण म्हणजे गर्भधारणेची तिची चिकित्सा वगैरे करतो, त्याच वेळेस डॉक्टरांच्या लक्षात पण येतं की ते जे निप्पल आहे तर काही लोकांचं निप्पल नॉर्मल म्हणजे असतं, पुढे आलेलं असतं, काही लोकांचं मध्ये गेलेलं असतं, इन्व्हर्ट असतं, आणि काही लोकांचं ते पुल करून पण येत नाहीये. तर बऱ्याच वेळेस आपण ह्या 9 महिन्यामध्ये ते जे आहे निप्पल आहे तर ते आपण ओढून ते करून त्याला पुल करून थोडंसं ते वर पण आणू शकतो, त्याचा मसाज पण करू शकतो. पण जर समजा डिलिव्हरी झाल्यानंतर तसं काही होत नसेल, समजा ते येत नसेल आणि पाजवण्यासाठी खूप त्रास होत असेल, तर त्या निप्पलला आपण ते इन्व्हर्ट झालेलं ते करेक्ट करण्यासाठी म्हणजे काही पंपचे आहेत किंवा आम्ही ते उलटी सिरिंज घेतो आणि मग ते त्याला व्हॅक्यूम म्हणजे त्याच्या मागच्या बाजूने ते निप्पल घेऊन आपण ते ओढतो. आणि त्याच्यामध्ये पण आपण आईला पण शिकवू शकतो, जेणेकरून की जेव्हा ते निप्पल वर आलेलं असतं, मग असं करून वर आल्यानंतर मग ते दूध पाजवायला त्यांना काहीही त्रास होत नाही. पण जर समजा हे आपण जर लक्षात नाही घेतलं आईने, कारण तिला ते लक्षात येतं की बाबा आपल्या शरीराचा भाग आहे तर आपले निप्पल म्हणजे वर आलेला आहे की मध्ये गेलेला आहे किंवा अजून त्याच्यात काही भेग पडलेली आहे का, तर ते हे आपण प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यामध्ये त्याची तयारी आपण करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर मग डिलिव्हरी झाल्यावर मग तसा काही त्रास होत नाही, तशी काही समस्याही जरी उद्भवली तरी आपण त्याला करेक्ट करू शकतो. नक्कीच. मला वाटतं म्हणून ते पूर्ण 9 महिने सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत की स्तनपानाची सुरुवात हे बाळ डिलिव्हर झाल्यापासून नाही होते, तर ती गरोदरपणामध्येच त्या मातेला त्याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते असलं पाहिजे, म्हणजे ती भीती निघून जाते आणि मग ती चांगल्या पद्धतीने स्तनपान करू शकते. नक्कीच. आता यालाच जोडून एक प्रश्न आहे की अनेक मातांना दूध कमी येण्याची ही समस्या उद्भवते, तर त्याच्यावरती काय उपाय करता येईल किंवा मग तो आधीपासून आपण उपाय सुरू करू शकतो का, की खाण्यातले काही बदल असतील, व्यायाम असेल, या दृष्टिकोनातून? खाण्यामधलं तर एक आपण खाणं चांगलं असलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण डिलिव्हरी झाल्यानंतर बघा, आपण आपल्या घरी सगळ्यांनाच माहीत असतं की बाबा गॅलॅक्टोगॉक्स म्हणजे ज्याच्याने दूध वाढतं, असं बाजरीचं सत्व, नाचणीचं सत्व, फळं आहेत किंवा खूप फळांचा रस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सतावरी, ग्रॅन्युल्स, हे सगळे जर समजा दूध येत नसेल तर आपण ते जनरली म्हणजे आपण सगळ्याच मातांना ते दूध येतच असतं, पण काही अपवादात्मक काही नसतात, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पण दूध येत नसेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला मेडिसिन्स मिळतात, काही गोळ्या, तर त्या गोळ्यांनी मग दूध वाढू शकतं. आणि मग ते दूध, आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत बाळ आईच्या छातीला जरी दूध नाही आलं तरी ते छातीला लावत राहा, कारण त्याच्या त्या स्पर्शाने आईच्या मेंदूतले जे हार्मोन्स आहेत ती सगळी हार्मोन्स स्त्रावतात आणि मग आईला ते आपण म्हणतो ना, आईला पाना फुटतो, तो हाच प्रकार आहे त्याच्यामध्ये.
आणि जर काही आजार असेल आणि त्याच्याने दूध येत नसतील तर मग त्याच्यासाठी त्या आजाराची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. नक्कीच. आपण एक 6 महिन्याचा कालावधी म्हणतोय की बाळाला स्तनपान करणं हे आवश्यक आहेच, पण ज्या वेळेला आपण स्तनपान थांबवतो आणि बाळाला आहार सुरू करतो तर साधारण हा जो कालावधी आहे याच्यात किती अंतर असलं पाहिजे आणि हे कसं सुरू करावं, म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं केलं पाहिजे? 6 महिन्यानंतर हळूहळू तुम्ही समजा त्याला सत्व देत राहिलं किंवा पोटॅटो स्मॅश करत राहिलं किंवा हे केळी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर ज्या आहेत सत्व वगैरे जर किंवा दूध देत असोत समजा गाईचं वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला ती एनर्जी मिळत राहते. म्हणजे बाळाला काय असतं, बाळ हे आईच्या कुशीतही पोसला जातं आणि बाहेरही पोसलं जातं, तर त्याच्यामुळे बाळाला जेव्हा आहे ते मिळत राहिलं की मग हळूहळू आपण आईचं दूध कमी आणि मग ते असं बॅलन्स करत करत त्या आईला लक्षात येतं आणि त्या बाळालाही लक्षात येतं की नाही बाबा आता बाळ खाण्याकडे त्याचा कल आहे. मग ते तरी पण काही बाळं 2-2 वर्षापर्यंत किती पण चांगलं वरचं जेवण केलं काही असलं की ते सवयीनुसार परत ते म्हणजे स्तनपानासाठी ते बाळ आईकडे जातच असतं आणि मग त्याच्यानंतर मग ते कमी होतं. याला आम्ही म्हणतो विनिंगची, म्हणजे हळूहळू बाळाला पोषक आहाराकडे नेणं आणि स्तनपानापासून त्याला संतुलित करणं. बरं. आणि मला आता ह्याच्याच दृष्टिकोनातून हाही प्रश्न विचारायचा आहे की आहाराबाबत आपण बोलत होतो, आपण मगाशी सुद्धा याविषयी बोललो की प्रसूतीनंतर साधारण काय आहार असला पाहिजे. आता 9 महिन्याच्या कालावधीत सुद्धा कसा आहार असला पाहिजे आणि अर्थातच बाळ जेव्हा आईचं दूध पितंय तेव्हा सुद्धा आईने कसं आहाराबाबत नियंत्रण केलं पाहिजे? आहार आईला खरं तर जसा डिलिव्हरीच्या अगोदर आपण म्हणतो बाळाच्या वाढण्यासाठी असतं तसंच 2 कारणासाठी तिचा तो आहार फार महत्त्वाचा आहे. एक तर बाळाला दूध पाजवण्यासाठी तो महत्त्वाचा आहे आणि तिच्या शरीरामध्ये जी झीज झालेली आहे ती भरून येण्यासाठी. त्याच्यामुळं आईनी बॅलन्स डाएट ज्याला आपण संपूर्ण आहार म्हणतो, चांगल्या प्रकारचे प्रथिने आहेत, डाळी आहेत, कडधान्य आहेत, भाजी आहे, त्याच्यानंतर योग्य ती सीझनमधली ती फळं असतात किंवा कोणी नॉनव्हेज असेल तर चिकन आहे, मटन आहे, फिश आहे, अंडी आहे, दूध आहे, दही आहे, ताक आहे किंवा ड्रायफ्रुट्स आहेत, ह्या सगळ्यांचा समावेश करावा. आणि वजन आहे म्हणून कमी, वजन वाढेल म्हणून कमी न खाता की तुम्ही तो जो संतुलित बॅलन्स करून एक स्वतःचं करून आपण ते, मला वाटतं की ते आपण जेवण घेतलं पाहिजे. आणि आयर्न आणि कॅल्शियम हे 2 वर्षापर्यंत घेणं फार गरजेचं आहे, कारण ते डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव होतो. आपल्याकडे आज आपण बघितलं तर 70 ते 80% महिला त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं. कसं होतं की कुटुंबाला आणि आईला एकदा डिलिव्हरी झाली की तिला वाटतं की आपलं सगळंच म्हणजे कामच संपलं, असं नाहीये. तर तुम्ही तुमची स्वतःची काळजी ही आपल्या शरीराची झीज ही भरून काढण्यासाठी त्या मातेला, त्या आईला कमीत कमी 2 वर्ष लागतात. म्हणून 2 वर्षापर्यंत चांगला आहार घेणं, त्याच्यानंतर स्वतःची काळजी घेणं, कुटुंबानेही तिची काळजी घेणं आणि तुम्ही परत त्या काळामध्ये लवकर प्रेग्नन्सी न होणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक असतात आणि त्या पटकन लक्षात येत नाही. पण डॉक्टर आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगताय असं म्हणायला हरकत नाही. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की बाळाला स्तनपान करायला हवं हे आपण सांगतोच आहोत, त्याचं महत्त्व सांगतो आहोत, पण नक्की या 6 महिन्यामध्ये स्तनपान करताना बाळाला दूध नेमकं किती वेळाने द्यायला हवं, कारण याबद्दल सुद्धा गैरसमज असतात, तर ते आपण दूर करायला. कसं आहे, एक तर त्याला आपण डिमांड फिडिंग म्हणतो, म्हणजे जेव्हा बाळाला भूक लागते ते रडतं तेव्हा काही देतात. म्हणजे असं जनरली एक 8 ते 10 वेळामध्ये आपण त्यांना, म्हणजे जेव्हा बाळ मागतं तेव्हा देणं गरजेचंच आहे, पण इन जनरल जर बघितलं आपण 8 ते 10 वेळेसमध्ये आपण जर त्याला ते दिलं तर ते चांगलंच आहे. कारण कसं आहे, बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा ते रडतं आणि बाळाला जेव्हा ते अन्न जेव्हा आपल्याकडे जर आपण बघितलं तर अन्न त्याला जर मिळालं की ते शांतपणे राहतं किंवा झोपून राहतं. त्याच्यामध्ये खूप चांगलं दाखवलेलं आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे 8 ते 10 सत्रामध्ये तुम्ही ते देऊ शकता आणि 6 महिन्यामध्ये एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचं विनिंग आपण ते करतो त्याच्यामध्ये. आता काही स्त्रियांचं असं म्हणणं आहे की काहींना असं वाटतं की ते खूप अँझायटी असते की आम्ही आमच्या बाळाला दूधच देत नाहीत, आम्ही खूपच दिलं पाहिजे, असं करत करत ते 10-10, 15-15 वेळेस. तर तेवढी अशी काही करायची गरज नाहीये. तर तुम्हाला नेहमी जेव्हा द्यायचं जेव्हा असेल तेव्हा बाळ मागतं किंवा 10, 8, 10 जास्तीत जास्त 10 ते 12 वेळेस
तुम्ही ते बाळाला ते तुम्ही दूध आम्हाला पाजू अजून एक शकता. फोटो दिसतोय तर हो, त्याच्याविषयी तो कसा आहे की ही एक अम्ब्रेला आहे आणि बर. त्या स्तनपानामुळे ही जी सुरक्षा कवच ज्याला आपण बर. म्हणतो किंवा छत्री आहे की त्याच्यामध्ये त्यांनी दिले की बाबा जुलाब किंवा ह्याचे अपचनाचे जे आहे त्याच्यापासून संरक्षण मिळतं. श्वसनाचे आजार आहेत, निमोनिया आहे, ॲलर्जी आहे, अस्थमा आहे, तर ते आजार होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. कधी कधी काय होतं ह्या दुधामुळे आपले जे नाक आहे आणि घसा आणि याच्यामधला जो पडदा आहे त्याच्यावर तो असा एक सुरक्षित लेअर तयार होतो. त्याच्यामुळे कानातून पाणी न येणं किंवा नाकांचे सर्दीचे त्रास किंवा घशाचे त्रास हे बाळाला होत नाहीत. तर ही सगळी अशी फायदे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा बाळ मोठं होतं तेव्हा त्याला ते असं ते निदर्शनास आलेलं आहे संशोधनातून की जे बाळ आईचं दूध पिलेलं असतं तर त्याला टाईप 2 डायबिटीसचा धोका पण कमी होतो. त्याच्यानंतर बाकी बीपीचा म्हणा किंवा दुसरे कुठलेही आजार असतील, लठ्ठपणा, स्थूलपणा, तर याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की याला ते संरक्षण मिळतं. नक्कीच मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे कारण आता मधुमेहाचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढतंय त्याचाही कुठेतरी इथे कारण त्या संबंध बाळाला येतो. त्याची चांगल्या ह्याची एक सवय लागते की म्हणजे आत्ता आपण उल्लेख केलात म्हणजे बरेच वेळेला हा आपण उल्लेख ऐकला की 6 मंथ एक्सक्लुझिव्ह आपल्याला करायचंय फीडिंग बाळाला. तर नक्की ही कन्सेप्ट आणि आजचा दिवस साधारण हा कालावधी तर ह्याचं काय महत्त्व सांगाल? कसं आहे की जसं जरा असं आपण बघितलं की आता स्तनपान करताना अगोदर आपल्या अशा रूढी होत्या की त्यांना ते पहिल्यांदा मूल जन्मल्या गुट्टी द्या, त्याच्यानंतर ते हनी द्या म्हणजे मध चाटा किंवा आणखीन काही पदार्थ असतील किंवा बदाम घासून द्या. ते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये नंतर ते स्तनपान करायचे तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होणं, लूज मोशन्स, डायरिया ह्या सगळ्या गोष्टी बाळांना व्हायच्या. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज बघितलं जागतिक आरोग्य संघटनेचे किंवा युनिसेफचे जे मानांकन किंवा आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हेल्थ फॅमिली वेलफेअर अँड ऑल ह्या जगामध्ये सगळं संशोधन करून आपण ह्याच्यावर आलो की पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण जे बाळाला जे देतो हा नैसर्गिक आहार आहे आणि हा संपूर्ण आहार आहे. बरोबर. पुढे एक्स्ट्रा देण्याची काही गरज नाही. बऱ्याच लोकांना वाटते की नाही आम्ही बाळाला दूध पाजवतो पण त्याला पाणी कमी पडलं असेल, त्याला हे कमी पडलं असेल, तर ते तसं नसतं. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा नैसर्गिक आहार आहे, उत्तम आहार आहे, संपूर्ण आहार आहे आणि हे दिल्याने बाळाला संरक्षण मिळतं आजारापासून, रोगप्रतिकार शक्ती त्याची वाढते आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय. आपल्याला पनवेलहून रोहिणीजी प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो रोहिणीजी प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर तर त्याला अन्नप्राशन पण करायचं असतं. नेमकं त्याच पिरियड मध्ये दात येत असतात. तर जेव्हा बाळाला जुलाब वगैरे झाले तर मग नेमकं अन्नप्राशनमुळे होतात की याच्यामुळे होतात दात येण्यामुळे, ते कसं ओळखावं? मला वाटतं याचं आपण उत्तर घेऊया पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका. उत्तर ऐकण्यासाठी पाहत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आईच्या कुशीतून पोषणाची सुरुवात हा सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर राजश्री कटके. आपल्याला पनवेलहून रोहिणीजींनी प्रश्न विचारला होता, आपण थेट त्यांच्या उत्तराकडे येऊया. तर कसं आहे 6 महिन्यानंतर आपण बाळाला अन्न हळूहळू देत राहतो त्याच्यामध्ये. तर हे दात येणं वगैरे काय होतं की जेव्हा दात येतात तेव्हा त्याला ते दात असे इचीच करतं, ते म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काहीतरी इरिटेशन होत राहतं आणि आपण बघतो बाळ कुठे पण हात लावतं आणि मग ते बाळ तोंडात बोट घालतं किंवा काही पडलेलं खातं. बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये जर समजा काही कमतरता असेल तर ते म्हणजे जे मिळेल ते तोंडात घालणं, तर ह्याच्यावरून ते इन्फेक्शन जातं. पण जर समजा तुम्ही जर चांगलं आपण अन्न शिजवलेलं खिमटी किंवा त्या आणि जे पचायला जे जीवनसत्व म्हणजे सत्व जे असतं आपण किंवा आपण जे आता समजा केळी आहे तर ती केळी स्मॅश करून देतो
तर त्याच्यामुळे त्याला काही जुलाब होत नाही आणि ते आपण हळूहळू देतो. आपण काही म्हणजे त्याला खूप प्रमाणात वगैरे देत नाही, पण हे बाहेरून त्याला इन्फेक्शन जातं त्याच्या बोटातून, त्याच्या कुठल्या ह्याच्यातून किंवा खाण्याचा पदार्थ जर समजा शिजवलेला नाहीये व्यवस्थितपणे, तर त्याच्यामुळे मग हे होतं ते. कारण कसं आहे की ते अन्न त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या त्या पचनसंस्थेला पण ते पचलं पाहिजे आणि त्याला त्याचा तो म्हणजे तो सराव झाला की मग नियमितपणे की तसा काही त्रास होत नाही त्यांना. नक्कीच, मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण याविषयी सांगितलं. आता माझ्या मनात एक प्रश्न होता की मगाशी उल्लेख केला आपण स्तनपानाचा. आज खरंच हिरकणी कक्षसुद्धा बाहेरच्या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण तरीसुद्धा स्तनपान करताना आईला थोडासा संकोच बाहेर वाटू शकतो. तर याविषयी आपण काय सांगू? हो, बऱ्याच वेळेस काय होतं की स्त्रियांना तो संकोच वाटतो आणि त्याच्यामुळे मग ते टाळलं जातं. पण तुम्ही संकोच करू नका. आज आपण बघितलं हिरकणी कक्ष म्हणा किंवा जिथे कुठे आपण काम करतो तिथे त्याच्या आपल्या गाईडलाईन्सच आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा की त्यांना अशा महिलांना विशिष्ट प्रकारची आपण एक चांगली रूम दिली पाहिजे. तिथं CCTV नसले पाहिजे, त्यालाच जोडून बाथरूम नसलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आईला तिथे कम्फर्टेबल बसायला असलं पाहिजे आणि तिथे आपण हे करतो. पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेर असतो किंवा प्रवासात असतो किंवा आणखीन कुठेतरी असतो आणि बाळ तर रडतं. पण माता आजकाल फार जागरूक पण आहेत आणि अशा वेळेस ते पदर हे करून मग त्या दूध पाजवतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कधी समजा असेल संकोच का बाळगायचा? ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याला भूक लागली की आपण अन्न खातो आणि ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या बाळाला भूक लागलेली असते, तो तुम्हाला बोलू शकत नाही, तो फक्त रडणार ते बाळ आणि त्याला भूक लागली तर त्याला उपाशी ठेवण्यापेक्षा आपण पदर झाकून आपण त्याला दूध दिलेलं मला वाटतं की चांगलंच आहे. म्हणजे संकोच बाळगून त्याला उपाशी ठेवण्यापेक्षा आपण थोडी काळजी घेऊन आपण केलेलं चांगलं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आता खरं तर खूपच मोठा विषय आहे, पण तरी सुद्धा एक मनात प्रश्न हा होता की नवमातांना याबद्दल आपण नक्की कुठल्या प्रकारचे सल्ले द्याल? गर्भधारणा असेल किंवा स्तनपान असेल तर मुख्य असे काय टप्पे किंवा सल्ले आपले आहेत, काय सांगाल? आता बघा, शिक्षणामुळे जर आपण बघितलं मुलींचं आणि मुलींचे वय पण खूप वाढलेले आहेत. तर जेव्हा लग्न होतं, करिअर असो, शिक्षण असो, काही असो, पण जेव्हा तुमचं ते लग्न होतं तेव्हा कमीत कमी आपली गर्भधारणा योग्य त्या वयामध्ये लग्न झाल्यानंतर लवकर करावं. जर समजा 28-29 म्हणजे आज आपण बघितलं ते 22 वर्षापासून ते 29 म्हणजे 28 पर्यंत वगैरे म्हणजे ह्याच्यापर्यंत म्हणजे सेफ असं प्रेग्नन्सीचं म्हणजे तिथे तुम्ही हे करू शकता. पण समजा 29-30 वय तिथे लग्न होतात आणि मग त्याच्यानंतर पण 2-3 वर्ष प्लॅनिंगला वगैरे. तर असं करू नका, कारण जसं जसं वय वाढत तसं तसं ती जोखमीची गर्भधारणा होते आणि त्याच्यामुळे मग ते आजार होत म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन सारख्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण हे सगळं करत असताना पण जर समजा तुम्हाला एखादा काही कुठला आजार असेल, डायबिटीसचा असेल, बीपीचा असेल, तर तुम्हाला ते प्रेग्नन्सी व्हायच्या अगोदर तुम्ही त्याची आम्ही त्याला प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणतो, म्हणजे गर्भधारणेपूर्वी घ्यायची काळजी आणि त्या ट्रीटमेंट घेऊन तुम्ही जेव्हा निरोगी होता तेव्हा तुम्ही ते प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर आजचा विषय आहे स्तनपानाचा. तर स्तनपान हे आईला त्याचे जे धडे आहेत किंवा त्याचं अवेअरनेस आहे ते आपण ह्या 9 महिन्यामध्ये आपण ते शिकू शकतो. आपल्या निप्पलची कंडिशन, ब्रेस्टची कंडिशन, ते काही समजा मध्ये गेलेले असतील तर त्याला कसं करायचं किंवा बाळासाठी हे काय करायचं याचं ज्ञान पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण आपली प्रेग्नन्सी आणि ह्या स्तनपानाचे फायदे घेऊन आपल्या बाळाला आपण उत्कृष्टरित्या स्तनपान देऊ शकतो. नक्कीच. आजच्या या सप्ताहानिमित्तच्या आपल्या विशेष कार्यक्रमात अगदी जाता जाता जर महिलांबाबत आपल्याला काही संबोधन करायचं असेल, मार्गदर्शन करायचं असेल, थोडक्यात काही सांगायचं असेल तर काय सांगाल? नमस्कार. खरं तर मला असं वाटतं की आई होणं हे एक निसर्गाने दिलेलं एक चांगलं आपल्याला वरदान आहे आणि खरं तर आई होते म्हणून हा जो निसर्गाचा जो आहे म्हणजे जीवन जे आहे ते जीवन ह्या पृथ्वी तलावरती एक्झिस्टिंग आहे आणि मला वाटतं चित्र पण आम्हाला दिसतंय, तर त्याही विषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. त्यामुळे जर समजा की आपण जर समजा आईच्या ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक मूल जे जन्माला येतं त्याला त्या स्तनपानाचा अधिकार आहे, तर आईने जरूर त्यांना स्तनपान करावं. आईचं दूध हे अमृतासमान असतं, जणू हे संपूर्ण आहार आणि अमृतच असतं. त्याच्यामध्ये जर समजा काही आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील ते तज्ज्ञ डॉक्टरांकडे समजून घ्या आणि करा. 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करा आणि त्यानंतरच मग तुम्ही ते पोषणाच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकता. एक गोष्ट राहिली आपली ह्याच्यामध्ये की ज्या आईला आजार असतात, समजा एड्सचा आजार आहे किंवा ज्याच्यामध्ये आई ह्या
दूध पाजू शकत नाहीत वगैरे, तर तिला ते आपण समजावून सांगितलं पाहिजे की बाबा हे दूध तुम्ही स्तनपान केल्याचे फायदे बाळाला काय असतात आणि जर समजा त्याच्यानंतर तोटे काय असतात ते तिला समजावून सांगून जर तिला जर ब्रेस्टफीडिंग करायचं असेल तर ती करू शकते. किंवा तो अधिकार आहे, ती म्हणाली जर समजा माझ्या मुलाला जर ते काही जाणार असेल आईच्या दुधातून आणि मी जर बाहेरचं देत असेल तर तो पण तिचा तो अधिकार आहे. कधीही मिक्स फिडिंग करू नका, म्हणजे मी आईचंही देते न गाईचंही देते, आईचंही देते न म्हशीचंही देते न पावडरही देते, तसं करू नका. कारण त्याच्याने जे आहे बाळाची पचन संस्था आहे त्याच्यामध्ये त्याला त्रास होतो, आजार होतात, त्याच्यामध्ये चिरा पडतात आणि मग त्याला मग इन्फेक्शन होऊन जातं आणि ते एक महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्या बाळाला आपण आईच्या कुशीत पोसतो, पण ते नुसतं शारीरिक पोषत नाही तर त्याचं भावनिक आणि त्याचं बुद्ध्यांक वाढणारं आपण काम करतो. म्हणजे या समाजाला अतिशय सदृढ पिढी देण्याचं काम आहे हे निसर्गाने ह्या मातेला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण एक खूप चांगला वसा पुढे चालवतो असं मला असं वाटतं. नक्कीच. आणि अगदी शेवटचा प्रश्न की आईची ही जबाबदारी आहेच, कर्तव्य आहेच, पण याच्यात कुटुंबियांचा सहभाग कसा असायला हवा? कसं आहे की आई एवढं सगळं करते, तिच्या शरीरावर ताण असतो, मनावर ताण असतो, पण हे सगळं करताना हे तिचं एकटीचं नाही. जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा आपण म्हणतो सगळे माझा मुलगा, पती म्हणतो माझा मुलगा, आजी म्हणते माझा नातू, हे सगळं कुटुंब म्हणतं. पण मला असं म्हणायचं आहे की ज्या बाळाला ती आई देते तिची तुम्ही अत्यंत प्रकारे काळजी घ्या. मला बऱ्याच वेळेस असं विचारणा केली असते की बाबा आई आजारी असताना काय, तर मी म्हणते आई जिवंत असेल तर ती पुन्हा पण मुलं जन्म घालू शकते किंवा जे आता जन्मणारे जे मुलं आहेत त्यांना पण आपण कधीही म्हणजे त्यांचं संरक्षण ठेवणं पण खूप गरजेचं आहे. तर कुटुंबासाठी जेवढे सगळे घटक गरजेचे आहे, पण मुलांसाठी आई अतिशय महत्त्वाची आहे, तितकीच आहे. आणि त्याच्यासाठी तिला प्रेरणा देणं, तिची काळजी घेणं ही मला वाटतं कुटुंबाच्या प्रत्येक घटकाची गरज आहे. आणि जी मुलं जन्म होऊन तरुण होतात त्यांची तर फार काळजी आहे की त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये आपल्या आईला, जसं आईने मुलाला आपल्या कुशीमध्ये पोसलेलं आहे, आपल्या गर्भाशयात पोसलेलं आहे, तर त्याच मुलाने मोठे झाल्यानंतर आपल्या आईला वृद्ध अवस्थेमध्ये तसंच पोसणं हे फार गरजेचं आहे. मला वाटतं हे जे तुम्ही शेवटी सांगितलं त्याच्यासाठी म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खूप छान मॅडम मार्गदर्शन केलं आणि या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आमच्याकडे आलात आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. आपल्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.